नमस्कार, मी हितेश पाटील, निदेशक शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत करतो. मागील लेक्चरमध्ये आपण पॅटर्न ऑफ लाईन्स पाहत होतो, त्याचं इंट्रोडक्शन आपण घेतलेलं होतं. तसंच कंटिन्युअस लाईनचे जे प्रकार आहेत, थिन आणि थिक, हे आपण पाहिलेलं होतं. आता आपण पुढे जाऊया आणि जे पुढचे प्रकार आहेत ते या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हे पॅटर्न ऑफ लाईनचं लेक्चर नंबर 2 असणार आहे. जर लेक्चर नंबर 1 तुम्ही पाहिलं नसेल तर आधी ते पहा आणि त्याच्यानंतर पॅटर्न ऑफ लाईनचं लेक्चर नंबर 2 पहा. तर चला स्टार्ट करूया आपल्या लेक्चर नंबर 2 ला. तर चला पुढे पाहूया की लीडर लाईन काय असते. लीडर लाईन एखादं स्पेसिफिक डायमेन्शन, ठीक आहे. आता एखादं स्पेसिफिक डायमेन्शन, ऑब्जेक्ट आणि आउटलाईन जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर लीडर लाईनचा वापर केला जातो. समजा इथं काहीतरी सरफेस व्हॅल्यू आहे, तर ही जी लाईन आहे ती तुम्हाला काय दाखवते, ह्या पॉईंटचं तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू दाखवणार आहे. किंवा एखादा आता पहा, हा सर्कल आहे, सर्कलला दाखवण्यासाठी तुम्ही ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे तिला म्हटलं जातं लीडर लाईन. आता हे जे डायमेन्शन आहे, हे पहा इथं एक डायमेन्शन दाखवण्यासाठी आहे. डायमेन्शनवर तुम्ही लिहू शकत नव्हते, इथं जागेची कमतरता होती, म्हणून तुम्ही काय केलं, लीडर लाईनचा वापर करून ते डायमेन्शन दुसऱ्या ठिकाणी दाखवलं. तर असे जे गोष्ट असतात त्याच्यासाठी तुम्हाला लीडर लाईन वापरण्यात येते आणि ती कोणत्या प्रकारची असते तर कंटिन्युअस थिन टाईपची असते. प्रश्न परत विचारला जातो की लीडर लाईन हॅविंग थिकनेस, तर लीडर लाईनची थिकनेस आहे 0.2 mm ची असते. आता एक पुढे आहे की लीडर लाईन टर्मिनेट कशा पद्धतीने होते, म्हणजे तिचा एंड कशा पद्धतीने होतो. तुम्ही याला झूम करा, तुम्हाला आपोआप लक्षात येईल की टर्मिनेट कशाने केलं, इथं डॉटने केलेलं आहे. तुमचा टर्मिनेट कशाने केलेला, इथं डॉटने केलेला आहे. इथं कशाने टर्मिनेट केलेली आहे लीडर लाईन, तर ॲरोने केलेलं आहे. आणि इथं कशा पद्धतीने केलेलं आहे टर्मिनेट, थर्ड एक्झाम्पलमध्ये, तर विदाऊट ॲरो ऑर विदाऊट डॉट. तर अशा पद्धतीने तुम्ही लीडर लाईन जी असते ती टर्मिनेट करू शकतात. नंतर हॅचिंग लाईन. हॅचिंग लाईन काय असते, समजा एखादा पार्ट आहे आणि तुम्ही या पार्टला असा कट केला, ठीक आहे, असा तुम्ही कट केलेला आहे, इथून कट केलेला आहे. हा पार्ट अशा पद्धतीने इथून कट केला. तर हा कट केल्यानंतर तो कट दाखवण्यासाठी तुम्हाला इमॅजिनरी लाईन ज्या ड्रॉ कराव्या लागतात त्यांना म्हटलं जातं हॅचिंग लाईन. त्यांना काय म्हटलं जातं, हॅचिंग लाईन. आणि त्या काय असतात, त्या पॅरलल लाईन्स असतात. कशा असतात, त्या पॅरलल लाईन्स असतात. हे पहा, मी जसं आता इकडं पहा, आता हा पहा, इथून जो पार्ट आहे हा जो आहे हॅच पोर्शन आहे, ह्याच्यात ज्या लाईन्स आहेत त्या पहा अशा पॅरलल आहेत. ओके, तर ह्या हॅचिंग लाईन असतात. नंतर त्यांचं काय असतं, त्यांच्यामध्ये ज्या अशा तुम्ही हॅचिंग लाईन ड्रॉ केलेला आहे त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक स्पेस असतो. त्याचा एक रूल आहे. तो काय आहे की तुम्ही संपूर्ण ड्रॉईंगमध्ये तुम्ही जी सर्वात जाड लाईन वापरलेली आहे तिच्यापेक्षा दुप्पट, म्हणजे समजा मी सर्वात जाड, म्हणजे माझी पेन्सिल होती 0.7 mm ची आणि 0.7 mm ची मी 0.5 mm ची पेन्सिलने मी कंटिन्युअस थिक वापरली. तर कंटिन्युअस थिक लाईन मी वापरलेली आहे. तर हिच्या दुप्पट म्हणजे किती झालं, 1 mm झालं. आणि हिच्यापेक्षा जास्त नको, हिच्यापेक्षा जास्त ते अंतर नको. जनरली रिकमेंडेड असतं 0.7 mm. मी ग्रीन का केलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. ग्रीन केलेलं आहे याचा अर्थ होईल की हा प्रश्न विचारला गेलेला आहे. इट इज रिकमेंडेड दॅट दिस स्पेसिंग शुड नॉट बी लेस दॅन 0.7 mm. की ही जी तुम्ही जी हॅचिंग लाईनची स्पेसिंग आहे ती 0.7 mm पेक्षा कमी नसायला हवी. 0.7 mm पेक्षा जास्त असेल तर चालेल, बट 0.7 mm पेक्षा कमी नको. म्हणजे काय होईल, दुसरं तिथं चांगलं दिसणार नाही तुमची ड्रॉईंग आणि तुम्हाला जास्त वर्क करावं लागेल. पॅरलल लाईन्स असतात. हा पहिला पॉईंट झाला. मिनिमम स्पेसिंगचा एक रूल आहे आणि त्याच्यानंतर 0.7 mm पेक्षा तो कमी नसावा, जास्त असावा. ओके, तर अशा पद्धतीने आपण कंटिन्युअस थिन लाईन कव्हर केलेल्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो, इमॅजिनरी लाईन ड्रॉ करण्यासाठी वापरतात डायमेन्शन लाईन, एक्सटेन्शन, प्रोजेक्शन लाईन, हेडर लाईन, हॅचिंग, आउटलाईन ऑफ रिव्हॉल्विंग सेक्शन, शॉर्ट सेंटर लाईन, थ्रेड लाईन आणि डायगोनल लाईन. सर्व लाईन मी या फिगरमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत. या फिगरमध्ये आपण सर्व लाईन पाहिलेल्या आहेत.